आता याच्यामध्ये आम्ही जे शाळकरी मुलं आहेत ते खेडेगावातून येताना किंवा त्यांच्या घरून शाळा कॉलेजपर्यंत जाताना एक तर ते त्यांचे प्रायव्हेट जे व्हेइकल आहे दुचाकी याचा वापर करतात. दुसरी गोष्ट आहे बरेच शाळकरी विद्यार्थी हे ऑटो किंवा ॲपे जे पब्लिक ट्रान्सपोर्टचं जे साधन आहे याचा वापर करतात. तर याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टी ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत की दुचाकी चालवताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे लायसन नाही आहे किंवा ते 18 वर्षापेक्षा कमी आहे. तर यामध्ये आम्ही टू लेअर कारवाईची पद्धत आहे, ती 2 स्तरीय पद्धत आम्ही अवलंबत आहोत. पहिली आहे की त्या वाहनांना आम्ही डिटेन करतो. पोलीस स्टेशनला त्यांच्या पालकांना बोलवतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आणि दुसरी आमची एक पद्धत आम्ही की याचबाबत आम्ही दामिनी पथक असेल, माझे काही अधिकारी असतील, ट्रॅफिकचे अंमलदार यांच्यासोबत आम्ही त्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांना आम्ही सांगत असतो की आपण दुचाकीचा वापर करू नये. याच्यातून जर अपघात घडले तर अशी एखादी गंभीर घटना घडू शकते. दुसरा विषय आहे जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो यूज करणारे जे लोक आहेत, जे ऑटो असेल किंवा मॅक्झिमम असे वाहनं असतील, तर याच्यामधून बऱ्याच वेळा म्हणजे त्यांना जे व्हॅलिड परवाना आहे त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा भरणा करून ती वाहतूक करतात. तर यांच्यावर आम्ही 285 जे केसेस असतील किंवा ट्रॅफिकच्या केसेस असतील अशा कारवाई करून गुन्हे दाखल करत आहोत. याचबरोबर त्यांना याबाबत प्रबोधनसुद्धा करत आहोत की याच्यातून जर कधी गंभीर घटना घडली तर जीवितहानी होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा करणारे, वाहतूक करणारे जे स्कूल बसेस असतात याच्याकरता विशिष्ट प्रकारचे प्रशासनाच्या वतीने नियमावली देण्यात आलेली आहे. जी नियमावली एकही वाहन चालक पाळत नाही आहे. अशांवर काहीतरी कारवाई होईल का? जसं फर्स्ट एड बॉक्स असेल, फर्स्ट एड बॉक्स पण नाही आहे त्याच्यामध्ये. इतर काही सेफ्टी नाही आहे. अशांची तपासणी असेल किंवा त्याच्यात असं काही निदर्शनास आल्यास कारवाई होईल का त्यांच्यावर? निश्चितच आम्ही ज्यावेळेस या कारवाई करतो त्यावेळेस या गोष्टींची आम्ही तपासणी करतो की याच्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स आहेत का, इमर्जन्सी कॉल करण्याची तुमच्याकडे सुविधा आहे का. तर या गोष्टींचाही आम्ही तपासणी करून त्या अनुषंगाने त्याची कायदेशीर कारवाई करतो.